आज आपण एक अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत ना। हिरव्या मोड आलेल्या मुगामध्ये मस्त असे रवा टाकून इतकी भन्नाट रेसिपी करणार आहोत ना। एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे। तर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे वरदान सारखीच रेसिपी आहे। नक्की तुम्ही एकदा करून बघा। आणि लहान मुलं जास्त अशा मूग वगैरे खात नाहीत, तर त्यांना प्रोटीन मिळण्यासाठी तर अशी तुम्ही एक डिश करू शकता, जी लहान मुलं मोठे माणसं सगळेच खाऊ शकतात। तुम्ही सकाळचा डब्बा असू द्या, नाहीतर सकाळचा नाश्ता असू द्या, झटपट करायचा असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। तर मोड आलेली हिरवी मूग घेतलेली आहे, 2 दिवस भिजत घातली होती आणि बांधून ठेवली होती। चांगले मोड आलते मुगाला। आणि त्यात नंतर मग ना स्वच्छ धुवून घेतली त्याला, आणि त्यात 2 मिरच्या आणि 2 फक्त लसणाच्या पाकळ्या टाकून पहिल्यांदा वाटून घ्यायचं। आणि नंतर मग 1 वाटी रवा घेतला होता। 2 वाटी हिरवी मूग होते, त्याला 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्यात थोडंसं पाणी टाकून मस्त असं आपण डोसा बॅटर असतो ना, त्याच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, लय भन्नाट रेसिपी आहे हा। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि कुठल्याही क्षणी व्हिडिओ जर आवडला ना, तर प्लीज एक लाईक करत जावा। आणि कुठून बघताय नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा, कारण की मला तुमचे कमेंट्स खूप आवडतात। नक्की कमेंट करत जावा। आता हे एक बॅटर केलेलं सगळं आपण एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि थोडं पाणी टाकलं होतं मिक्सरच्या भांड्याला, जेवढं चिटकलेलं ते काढण्यासाठी। अर्धा 1 ग्लास टाकलं होतं पाणी, आणि ते धुवून सगळं त्या बॅटरमध्ये टाकायचं आणि फेटून घ्यायचं, कारण की हे हलकं व्हायला पाहिजे। कारण की जी रेसिपी बनवणार आहे ना, ती मस्त अशी फुलते, त्याला छान पण लागते, मऊसूत होतात ते जे काही बनवणार आहे ते। बघा, तुम्हाला सस्पेन्समध्ये ठेवणार आहे मी थोडासा। नक्की तुम्ही पुढं बघा काय बनवायचं आहे आपल्याला मस्त। तर छान मस्त असं त्याला फेटून बाजूला 15-20 मिनिटं रवा भिजण्यासाठी ठेवून टाकायचं। तोपर्यंत एक चटणी करून घेऊया छान मस्त। आता उन्हाळ्यात आंबे कैऱ्या भेटतातच, तर कैरीची मस्त अशी चटणी करून घेणार आहोत आपण। तर पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं आलं घेतलं होतं, आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे शेंगदाण्याचे कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या। आणि कैरी घेतली होती। नंतर थोडंसं हे टाकून मीठ टाकून चवीपुरतं पहिल्यांदा वाटून घ्यायचं असं। मग नंतर तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतून त्याचं मस्त सरसरीत वाटून करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त अशी पेस्ट झालेली आहे चटणीची पण। आता याला एक वाटीत टाकून घेऊया। तर जितके घरात लोक असतील तितक्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, आणि चटणी पण तशीच। मग पाणी जितकं टाकलं तितकं पाणी चटणीचं पण प्रमाण वाढतं। तर मी मस्त वाटी भरून बनवून घेतलेलं आहे पाणी टाकून थोडंसं। आता याला एकदा फिरवून घेऊया छान मस्त। तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं। आता याला एक तडका द्यायचा आहे भारी चटपट। तर पॅन घेतलेला आहे, छोटासा पॅन। जर पॅन नसेल तर आपलं भाजी घ्यायचं पळी असते ना, त्या पळीत पण तुम्ही तडका देऊ शकता। तर अशा प्रकारे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तर 1-1.5 पळी थोडं तेल जास्त टाकायचं, कारण की चटणी ना काळी पडत नाही। काही काही लोकांचं असतं की अर्धा 1 तास झाले की चटणी काळी पडते। तुम्ही ह्याला 1-2 दिवस जरी ठेवलात ना, तर अजिबात चटणी काळी पडणार नाही, तेल थोडं जास्त वापरलं तर। त्यात नंतर मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली फुलल्यानंतर जिरी टाकलेलं आहे। जिरीनंतर हे टाकलेलं आहे हरभरा डाळ, उडीद डाळ। एक नंबर भन्नाट चटणी लागते। हरभरा डाळ उडीद डाळ टाकलं मस्त अशी खायला अशी थोडीशी दाताखाली कचकच मस्त लागतं। 1 मिरची लाल कलरची वाळलेली ती तोडून टाकलेली आहे। नंतर कढीपत्त्याची पानं टाकलेले मस्त तडकू दिलेली आहे चटणीला। नंतर ही सगळं आपलं तडका चटणीमध्ये ओतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त अशी फोडणी चटणीला दिलेली आहे आपण। 1 नंबर चटणी झाली, मस्त हिरवी गरगरीत अशी दिसतीये। तेल आता तुम्हाला जास्त वाटत असेल, पण जरा वेळाने ते तेल पूर्ण सोकलं जातं चटणीमध्ये, जास्त काय होत नाही। नंतर आता ते बॅटर बघितलेलं आहे जे भिजत घातलं होतं आपण हिरव्या मुगाचं आणि रव्याचं, त्याला पण एक तडका देणार आहोत। त्यामुळं आपली रेसिपी एक भन्नाट होणार आहे त्यासाठी। तर थोडंसं तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकायची आहे थोडीशी, आणि कढीपत्त्याचे पानाचे तोडून टाका, म्हणजे फ्लेवर मस्त उतरतो, त्याची चव स्वास छान येतो रेसिपीला। नंतर हे सगळं तडका त्यात ओतून घ्यायचं आहे त्या बॅटरमध्ये, आणि एकदा असं फिरवून घ्यायचं आहे। नंतर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, आणि थोडंसं सोडा घेतलेला आहे, एकदम थोडासा सोडा घेतलेला आहे। त्यामुळं जर नाही टाकलं तरी चालतं, पण सोड्याने काय होतं थोडेसे असे मस्त फुगतात पण, आणि मऊसूत लागतात ते खाण्यासाठी।
अशा प्रकारे कांदा टाकून एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता हे आपलं बॅटर तयार आहे. तुम्हाला सांगते काय करते मी. मस्त असे पौष्टिक मुगाच्या भिजवलेले मुगाचे आप्पे करणार आहे. एक नंबर लागते. तुमचा सस्पेन्स खोलत आहे मी. जास्त वेळ नाही लावणार, तुम्हाला सस्पेन्समध्ये ठेवणार नाही त्यासाठी. तर आता हे बॅटर असं मस्त फेटून घ्यायचं आहे आणि लगेच आपले आप्पे बनवायला आपण घेणार आहोत. त्या आधी असे 2-1 मिनिटभर बाऊल फिरवत फेटलं ना की चारी बाजूने मस्त असं बॅटर फेटलं जातं. नक्की एकदा ही पद्धत करून बघा. जर तुम्हाला कुठलं पण काय असं फेटायचं असेल तर पीठ बाऊल फिरवतच फेटा, मस्त असं फेटलं जातं फटाफट. आता हे लोखंडाचं आप्पे पात्र घेतलेलं आहे. तर काही जणांचं काय असतं की आप्पे केले की लोखंडाचं हे असलं ना आप्पे पात्र की आप्पे चिटकले जातात, लवकर निघले जात नाही. त्यासाठी काय करायचं, थोडं तेल टाकायचं, टिश्यू पेपरने किंवा असं कपड्याने पूर्ण त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त असं आपण ह्याचं कोटिंग कसं असतं नॉनस्टिकचं, त्याच प्रकारे आपल्याला हे नॉनस्टिक कोटिंगसारखं हे आप्पे पात्र तयार करून घ्यायचं आहे. मग त्यामुळं काय होतं, आप्पे अजिबात चिटकत नाही ना, मस्त असे क्रिस्पी होतात. तर मस्त मी तेल लावून घेतलेलं आहे कपड्याने. आता चला तर आपण आप्पे टाकून घेऊया. तर थोडं पहिलं तर तेल टाकून घेऊया. थोडं सगळीकडं चारी बाजूने तेल सोडून घ्यायचं आणि नंतर आप्पे भरायला सुरुवात करायची. एकदा थोडं फेटून घ्यायचं टाकायच्या आधी आणि हे आप्पे आपण मस्त एक पळी, मी छोटीशी पळी आहे म्हणून एक पळी बसती आहे पूर्ण. तर एक पळी भरून घ्यायची. पूर्ण सांडूस तर भरू नका, नाही तर फुगलं की सगळं ते बाहेर येतं आणि मग आपल्याला पलटी करायला येत नाही मग. तर अशा प्रकारे भरलेलं आहे आणि झाकण लावलेलं, वाफ नाही जाऊ म्हणून थोडंसं पीठ लावलं होतं त्या झाकणावर. आणि मस्त बघा 10 मिनटं लागतात. फास्ट गॅसवर अजिबात आप्पे करायचे नाही, थोडासा मीडियम साईजच्या ह्याच्यावर करायचं. तर मस्त भाजले होते 10 मिनटांनी. तर पाहू शकता, अजिबात फास्ट गॅसवर तुम्ही करू नका, नाही तर पूर्ण आप्पे चिटकून जाते ना, जळते. तर तुम्हाला ही एक सांगते ट्रिक की गॅस आप्पे टाकले की थोडासा स्लो करायचा. अशा प्रकारे पूर्ण जर निघले नाही ना तर चमच्यानेच तुम्ही सैल करून घ्या बाजूने आणि नंतर आपल्या चाकूने सैल करून घ्या आणि चमच्याने फिरून घ्या. तर पाहू शकता मस्त दोन्ही साईडने आप्पे आपले भाजलेले आहेत. रंग बी सुरेख आलेला आहे. एक नंबर असं लागतं हे. ज्यांना वेट लॉस करायचं असेल तर त्यांनी नक्की करून बघा हे सकाळी. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी तुम्ही 15-20 मिनटामध्ये पण बनवू शकता अशी आहे. आणि हे डब्याला पण नेऊ शकता आणि घरात तर नाश्ता पौष्टिकच होणार आहे सकाळचा. तर कशी वाटली रेसिपी नक्की एकदा कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला. आणि तुमच्यासाठी मी असे छोटे मोठे रेसिपी घेऊन येत जाईन आणि मस्त तुम्ही आपले रेसिपी एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर कशी वाटली नक्की सांगा. तर अशा प्रकारे दुसरा पण मी बॅच टाकून घेतलेला आहे. थोडीशी गडबड झाली होती माझी. मुलं खूप आरडाओरडा करत होते, मम्मी झालं का मम्मी झालं का. त्यामुळे म्हटलं थांबा पटापटा टाकून घेते मी. नंतर बघा मस्त असे आप्पे झालेले आहेत. ती चटणी बघा, अजिबात तेल दिसत नाही. एकदा चटणी फिरवून घ्यायची काढून. आणि मुलं कधी चटणी खात नाही, काय जणांना आवडत नाही. तर पाहू शकता आतल्या साईड बी एकदम मऊ झाले होते. आणि जे चटणी खात नाही त्यांनी सॉस घ्या, खूप छान लागतं सॉस बरोबर. तर चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.